आम्ही शेतकऱ्याच्या पोरी, आमच्या बापाच्या कष्टावर चालते ही दुनिया सारी, ही दुनिया सारी. नमस्कार. प्रथम ताजीने मला जन्म दिला अशी माझी माय, अंजीच्या पावन स्पर्शाने मी धन्य झाले अशी माझी जन्मभूमी भारत माता, या दोघींना मी प्रथमता वंदन करते. आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी, शेतकऱ्यांना त्यांचे न्याय आणि हक्क मिळवून देणाऱ्या सर्व महान मानवांच्या महान कार्याला मी अभिवादन करते व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला व कार्याला मी वंदन करते. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, इथे बसलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्व प्रेक्षक, भाषणाचे सखोल ज्ञान असणारे सर्व परीक्षक आणि या स्पर्धेसाठी जमलेले सर्व स्पर्धक आणि विशेष करून ज्यांना या विषयाची खऱ्या हाताने जाण करून देण्याची गरज आहे अशा आम्हा युवकांना, युवा दिनानिमित्त हे स्टेज निर्माण करून देणाऱ्या सर्व संयोजक आणि आयोजकांचे मी खूप खूप आभार मानते व सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. मी साक्षी संदीप मुंडे, हुतात्मा पापासिंह माध्यमिक विद्यालय धारूर येथून आलेली आहे व माझ्या भाषणाचा विषय आहे शेतकरी आत्महत्या. तरी आपण सर्वांनी शांतता राखावी. खरं तर या स्पर्धेसाठी खूप मोठी विषय होती, परंतु मनाला लागणारा, तुम्हा युवकांच्या काळजाला भिडणारा आणि शेतकरी आत्महत्येच्या झळा प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचाव्यात म्हणूनच मी हा विषय निवडला. खरं तर शेतकरी आत्महत्या या विषयावर आम्हाला बोलावं लागतं. खूप बंदशिबी आहोत आम्ही, खूप बॅडलकी आहोत आम्ही. लोकशाहीच्या कारभारात कुणी म्हणतं विठ्ठल तर कुणी म्हणतं पांडू. अरे लोकशाहीच्या कारभारात कुणी म्हणतं विठ्ठल तर कुणी म्हणतं पांडू. अरे या मंत्र्या पुढाऱ्यांनो, तुमच्या समोर मी माझ्या शेतकरी बापाच्या समस्या किती वेळा मांडू. साऱ्या दुनियेचा जगण्याचा गाभा म्हणजे शेती आणि शेतकरी. शेती आणि शेतकरी एक असं क्षेत्र आहे ज्यामध्ये बोगसगिरी, पायमारी, लबाडी चालत नाही. त्यामध्ये असतं ते फक्त आणि फक्त कष्ट आणि ते कष्ट करून सुद्धा याचं फळ निसर्गावर अवलंबून असतं. निसर्ग जर कोपला तर काही परिवारांवर अतिशय भयानक अशी परिस्थिती निर्माण होते आणि याच परिस्थितीच्या आणि नैराश्याच्या आहारी जाऊन काही शेतकरी आत्महत्या करून बसतात. आपल्या जीवनाची जीवन यात्राच एका क्षणात संपवून बसतात आणि असं ज्यावेळेस एकपट नुकसान झालेलं असतं ते दुष्काळामुळे आणि दुप्पट नुकसान होतं ज्यावेळेस आपल्या घरातील आपला शेतकरी आपल्या घरातील बाप गमावून बसतो. आणि अशाच एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीची व्यथा मांडणारी माझी स्वलिखित कविता, मी स्वतः लिहिलेली कविता तुमच्या समोर सादर करू इच्छिते. नाही वाटत मला दुष्काळाची भीती, आता जाऊ देणार नाही माझी मायेसती. जे होणार होते ते होऊन गेले, कुणी कर्जाने तर कुणी काळजीनेच मेले. बाबा गेल्यापासून उडून गेली माझी झोपत. चार चौघांनी आश्वासन देऊन केले मला गप्प. उघड्यावरच राहते आणि उघड्यावरच खाते. चावत नाही मला उंदीरनं चावतो मला साप. अरे त्या मुख्य जनावरांना सुद्धा कळून चुकले. सोडून गेलाय मला माझा बाप. माझा बाप तर मेला पण तुझा बाप मरू नये. हात जोडते माझ्या माय बापांनो, मर्द असणाऱ्यांनी आत्महत्या कुणी करू नये. अरे का करतात ही आत्महत्या? कुणी काढली मनाची वाट, कुणी शोधला घालेला मार्ग. ज्यावेळेस आपण देवाच्या पाया पडतो त्यावेळेस दीर्घकाळ जगण्याची देवासमोर प्रार्थना करतो आणि मग स्वतःहूनच या यमाच्या रेड्यावरती का म्हणून बसतो बरं. अरे मान्य आहे आम्हाला शेतकरी म्हणजे जुगाराचा धंदाच बनला आहे. लागला तर लागला, नाही तर पालथा पडलेलाच आहे. परंतु म्हणून काय हारायचं असतं नाही. एकजूट व्हायचं, आपण संघर्ष करायचा, आपले हक्क शासनाला मागायचे आणि आपण न्याय मिळवायचा. अरे मी एक उदाहरण सांगू इच्छिते. शेतकऱ्यांना सरकार आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना सरकार काही मदत देतो, 1-2 लाख रुपये भेटतात. असं ज्यावेळेस एका कर्जबाजारी शेतकऱ्याला कळतं की जो दुष्काळ पडलेला असतो त्याच्या मनात असा विचार येतो, आपली मुलगी लग्नाला झालेली, आपण जर आत्महत्या केली, आपण कर्जबाजारी आहोत, तर आपल्या जाण्यानंतर आपल्या घरच्यांना काही 1-2 लाख रुपये भेटतील आणि त्यात आपल्या मुलीचं लग्न होऊन जाईल. पुढच्या क्षणाचाही विचार न करता तो शेतकरी आपल्या विष पेतो, औषध पेतो आणि आपल्या जीवनाची जीवन यात्रा संपवून बसतो. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस गावातून पुढारी पंचनाम्यासाठी येतात त्यावेळेस गावातील सरपंच म्हणतो, अरे पोरीचं काहीतरी लफडं असेल म्हणून बापाला सहन नाही झालं, त्यांना आत्महत्या केली. अरे इज्जतही गेली, पैसाही गेला आणि निधड्या छातीचा, वाघासारखा धिप्पाड शरीराचा, पोलादी शरीराचा बाप देखील एका क्षणात गमावला गेला. मला माझ्या मायबापांना एवढं सांगायचंय की सरकार आपल्याला पैसे देतं म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका. अरे आमच्या पूर्वीच्या महाराष्ट्रात सुद्धा दुष्काळ पडत होता, त्यावेळेस देखील शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना काही ना काही मदत दिली आणि तशीच मदत फुलाची पाकळी प्रत्येक सरकारही देतं ना. कुणी कमी तर कुणी जास्त मदत देतं. प्रत्येक
शासनाच्या नावानं बोंबा मारता? अरे शासनाच्या नावानं बोंबा मारू नका. मागायचंच सरकारला तर काय मागा. होय सरकार, आता मी बोलते. सरकार तुम्ही ऐका. जर तुम्हाला आमच्या बापाची आत्महत्या रोखायचीच असेल, आमच्या बापाचा मूळ सकटचा प्रश्न, त्यांचा संकट मिटवायचं असेल तर एकच काम करा. आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्रत्येक महाविद्यालयातील प्रत्येक शाखेमधून त्यांना मोफत मध्ये शेतकरी कोठा लागू करा. त्यांना शेतकरी स्कॉलरशिप द्या. त्यांना शेतकरी स्कॉलरशिप देऊन जे काही तात्काळ सर्व आत्महत्या केलेल्या महाराष्ट्रातील जे काही महाराष्ट्रातील जे आत्महत्या केलेली शेतकरी आहेत त्यांच्या कुटुंबांना तात्काळ उभारी योजना लागू करा. मला सर्वांना एक सांगू इच्छिते मी सर्वांना की ज्यावेळेस पण मी 18 वर्षाची होईल आणि माझ्या हातात जर राज्यकारभार आला तर त्यावेळेस मी एक करेन. जे काही भारतातले आपले शेतकरी आहेत, एकाही शेतकऱ्याची मी आत्महत्या होऊ देणार नाही असा मी तुम्हाला शब्द देते. अंधारल्या क्षणांची उसवून स्वप्नवीन दुर्लक्षिल्या जनांचा इतिहास मी लिहिन. गळतेत गाडलेले उकरून स्वप्नवीन जोडून या भुजांना जनपर्व मी लिहिन. आणि मी काही देवेंद्र फडणवीस नाही. मी पुन्हा येईन म्हणून न यायला, पण मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की मी पुन्हा येईन माझे आश्वासन खरं करायला. मी पुन्हा येईन आणि मला सर्वांना सांगायचं, आपण युवक एवढंच करू शकतो. जे काही आपण युवक आहेत सध्याचे, ते आपल्या घरच्यांना घरी गेल्यानंतर सर्वांनी आपल्या बापाला जवळ घेऊन एवढंच म्हणा की कितीही बिकट परिस्थिती आली, कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपण एकमेकांची साथ सोडणार नाही आणि आपण त्या परिस्थितीवर मात करू. त्या परिस्थितीला दोन हात करून आपण संघर्षानं त्या परिस्थितीवर मात करू. जाता जाता माझी एक स्वलिखित कविता तुमच्या समोर सादर करते. माझी स्वतः लिहिलेली कविता सादर करते. कुण ब्याचं बाई जिनं जगा आगळं वेगळं, वाटेच्या कडेला जसं लोळत पांगळ. कुण ब्याचं बाई घर सदा आवर किती लिपल छापलं तरी फाटकीच चादर. कुण ब्याची बाई लेक सदा रडती पडती, हुंड्यासाठी रोज नवा निरोप धाडी. कुण ब्याचं बाई पोरं साळा मधील हुशार सावकाराच्या पैक्या पायी बाबू सांभाळी तो शेरा. कुण ब्याची बाई नारी काय सांगू तिची दैना, सुकल्या झाडावर लागूसाठी जशी हिंडती मैना. असा कुणब्याचा संसार दुनिया बघती वाकून आणि शेतकऱ्याच्या पोरी पदर घेतात झाकून. आणि मी जे काही बोलले ते फक्त स्पर्धेपुरता विषय मर्यादित नसून अगदी माझ्या काळजापासून बोलते, माझ्या बेंबीच्या देठापासून बोलते. फक्त हा स्पर्धेपुरता विषय म्हणून बोलत नसून यावर आपण उपाययोजना देखील करणं गरजेचं आहे. जाता एवढंच म्हणते, शेतकरी जगला तरच हा देश जगेल. जय जवान जय किसान. क्रमांक 46 प्राथमिक विभाग